आणि आत्ताच एक महत्त्वाची बातमी हाती येते, म्हणजे संघर्ष यात्रेमध्ये काँग्रेसचे नेते नारायण राणे सहभागी होणार आहेत। सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत नारायण राणेंनी आता संघर्ष यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याचं सांगितलेलं आहे। खरं तर नारायण राणे यांनी संघर्ष यात्रेवरती टीका केलेली होती। नियोजनासाठी त्यांनी ही बैठक आज घेतल्याचं कळतंय। रश्मी पुराणिक आपली प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। रश्मी, काय म्हणतात नारायण राणे संघर्ष यात्रेत सहभागी होण्याबद्दल? प्राजक्ता, जी माहिती मिळते त्यानुसार उद्या संघर्ष यात्रा सुरू होते। चिपळूणला एक सभा आहे दुपारी 2:30 वाजता। या सभेमध्ये नारायण राणे हे सहभागी होत आहेत। त्याचप्रमाणे बांद्याला जी शेवटची सभा होणार आहे, स्वतः नितेश राणे यांनी देखील याची जबाबदारी घेतली होती आणि या बैठकीचं जे आयोजन आहे त्याची तयारी आहे। या संदर्भात आज खुद्द नारायण राणे यांनी बैठक घेतली। हे आयोजन कसं करायचं, त्याची तयारी कशी करायची, या संदर्भात ही बैठक पार पडली। त्यामुळे आपण पाहतोय की होती ह्या आधी त्यांची संघर्ष यात्रेप्रती होती, त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल होती किंवा त्यांचे पक्षाध्यक्ष असते त्याबाबत होते। ती नाराजी कुठेतरी बाजूला ठेवून ह्या सर्व चर्चांना आता पूर्ण विराम मिळालेला आहे। कुठेतरी नारायण राणेंना हे देखील वाटत होतं की पक्षामधील कोणी नेते आपल्याशी बोलतायत की नाही। तर गेले 3 दिवस राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील या संदर्भात त्यांच्याबरोबर चर्चा केली होती आणि त्यानंतर ही नाराजी कुठेतरी दूर झाल्याचं एक चित्र आहे। आणि उद्यापासून जी संघर्ष यात्रा सुरू होते त्यात नारायण राणे यांचा देखील सहभाग असणार आहे। आपण पाहतोय भाजपमध्ये ते जाणार। रश्मी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे सगळ्या चर्चांना पूर्ण विराम देत आता नारायण राणेंनी संघर्ष यात्रेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे।